नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुलसी विवाह कथा याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. भगवान विष्णू यांना तुळसप्रिया असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जात असते. जर आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती आपण तुळशीच्या रोपाच्या मुळाशी अर्पण करतात का, म्हणजे तर ती वस्तू इष्टदेवतेकडे पोहोचते अशी समजूत आहे. दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. दिवाळी सण झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन तसेच कुंडी रंगवून त्यावर राधाकृष्ण हे चित्र काढण्यात येते. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीची विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुहूर्त असतो. तुळशीचे दर्शन पापनाशक असून आणि तिची पूजा व विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती होते. तुळशी विवाह म्हणजेच तुळशी, तिलाच पवित्र तुळस असेही म्हटले जाते. वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. तुळशीच्या रोपामध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे आणि मानवी जीवनात तुळशीचे फार मोठे महत्त्व आहे, कारण ती एकाच वेळी अनेक रोगांचे निर्मूलन करते. अशी ही गुणकारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात असावी असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. सुरुवातीच्या काळी तुळशीचे रोप हे सर्वांच्या दारी असायचे. सकाळी तुळशीच्या रोपास पाणी घालून व संध्याकाळी तिथे दिवा लावून स्त्रिया पूजा करीत असे व प्रदक्षिणा घालत असत. त्यामुळे आरोग्य चांगले राहायचे. तुळशीचे रोप हे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू शोषून शुद्ध ऑक्सिजन प्राणवायूचा पुरवठा करते. म्हणूनच आयुर्वेदातही तुळशीला फार महत्त्व आहे. तुळशीचा विवाह आणि पूजा मनोभावाने केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होतात. कारण पोथी पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णू हे शाळीग्रामचे रूप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेत मिळते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे सुद्धा म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्र करण्याची रूढी आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतात त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज केले असतील ते पदार्थ ब्राह्मणांना दान करून मग ते स्वतः सेवन करतात. तुळशी विवाह कथा. तुळशी मातेचे खरे नाव वृंदा होते. तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता, मात्र ती विष्णूची मोठी भक्त होती. वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. वृंदा विष्णुदेवाची मोठी भक्त होती. त्यासोबतच ती एक पतिव्रता स्त्रीही होती. तिची भक्ती आणि पूजेमुळे तिचा पती जालंधर विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले. एक दिवस त्याची मजल पार्वतीकडे वाईट दृष्टीने पाहण्यापर्यंत पोहोचली. शंकराने त्याच्याशी घनघोर युद्ध आरंभले. यावर क्रोधित होत सर्व देव विष्णूंना शरण गेले आणि जलंधराचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू लागले. मात्र जलंधराचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदाचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. भगवान विष्णूंनी मायाजालचा वापर करत जलंधरचे रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केले. याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मरण पावला. मात्र जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना सवाल केला की मी तुमची जन्मभर पूजा अर्चा केली तर तुम्ही माझ्यासोबत असं का केलं. या प्रश्नाचे उत्तर विष्णू देऊ शकले नाहीत. तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे. मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. हे ऐकताच श्रीहरी पाषाण होतात. त्यावेळेस निसर्गाचे संतुलन बिघडू लागते. तेव्हा सर्व देव वृंदाला याचना करतात की तिने तिचा शाप मागे घ्यावा. अखेरीस वृंदा भगवान विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करत जलंधरसोबत सती जाते. वृंदाच्या राखीतून एक झाड बाहेर पडले ज्याला भगवान विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शाळीग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. पुढील जन्मात तुळशीच्या रूपात प्रगट
होईल आणि मला तुळस लक्ष्मीपेक्षाही प्रिय असेल. तुझे स्थान माझ्या मस्तकावर असेल, तुझ्याशिवाय मी खाणार नाही, अशी ही कथा आहे. यामुळेच भगवान विष्णूंच्या प्रसादात तुळशीला नक्कीच ठेवले जाते. तुळशीशिवाय दिलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकारत नाहीत. कालांतराने लोक या तिथीलाच तुलसी विवाह म्हणतील. तसेच तुलसी विवाह करणाऱ्याला सुख आणि सौभाग्य मिळेल. या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्यकामे उरकून स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात. तसेच तुळशी वृंदावनालाही सजवले जाते. या दिवशी प्रसाद म्हणून लाह्या, ऊस, बोरे, आवळे वाटले जातात. तुळशीच्या वृंदावनात या वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते. अंतरपाठ धरला जातो, मंगलाष्टके म्हटली जातात आणि तुळशी विवाह संपन्न केला जातो. तर ही होती तुळशी विवाहाची कथा आणि माहिती. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.